नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. आता पात्र विद्यार्थ्यांना 10,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. हो, अगदी बरोबर ऐकलात, 10,000 रुपये. पण हे पैसे कोणाला मिळणार, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्र लागणार आणि शेवटी तारीख काय आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आज शिक्षणाचा खर्च खूप वाढला आहे. शाळेची फी, कॉलेज फी, पुस्तक, हॉस्टेल, प्रवास खर्च हे सगळं परवडणं अनेक कुटुंबासाठी कठीण होत चाललेलं आहे. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणमध्येच सोडावं लागत आहे. म्हणजेच आपल्याला फी न भरावं लागल्यामुळे, आपल्याकडे फीसाठी पैसे नसल्यामुळे आपल्याला जे अर्ध्यामध्येच आपलं शिक्षण अनेक विद्यार्थ्यांना थांबावं लागत आहे. हे लक्षात घेऊन शासनाने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि शिक्षण पूर्ण करता येईल. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना 5,000 पासून 10,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाऊ शकते. रक्कम विद्यार्थ्याच्या वर्गानुसार, शिक्षण प्रकारानुसार आणि पात्रतेनुसार बदलू शकते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोण पात्र आहे? जर तुम्ही शाळेत शिकत असाल, कॉलेजमध्ये असाल, ITI, डिप्लोमा किंवा इतर व्यावसायिक कोर्स करत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकता. काही वेळा अर्जासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाहिले जाते. तसेच काही कॅटेगरीसाठी जात प्रमाणपत्र देखील आवश्यक असू शकते. आता पाहूया अर्जासाठी कोणते कागदपत्र लागतील. सर्वप्रथम लागलेले आधार कार्ड, त्यानंतर बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र. जर लागू असेल तर मागील वर्षाची मार्कशीट जी आपल्याला लागू शकते. शाळा किंवा कॉलेज बोनाफाईड सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साईज फोटो हे पण आपल्याला लागू शकतो. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादा डॉक्युमेंट चुकीचा असेल किंवा ब्लर असेल, तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून सर्व डॉक्युमेंट क्लिअर अपलोड करा. आता पाहूया अर्ज कसा करायचा. सर्वप्रथम ऑफिशियल पोर्टलवर जा, तिथे रजिस्ट्रेशन करा, मोबाईल नंबर टाका आणि OTP व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमची माहिती काळजीपूर्वक भरा. नाव, पत्ता, शाळा किंवा कॉलेजची माहिती बरोबर टाका. त्यानंतर ज्या आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करा, सर्व माहिती पुन्हा तपासा आणि शेवटी सबमिटवर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर सेव्ह करून ठेवा, तो पुढे स्टेटस चेक करण्यासाठी लागेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कुठल्या चुका टाळायच्या. पहिली चूक, चुकीची बँकेचा अकाउंट नंबर. दुसरी, आधारवरील नाव आणि फॉर्ममधील नाव वेगळं असणे किंवा तिसरी, ब्लर किंवा चुकीची डॉक्युमेंट अपलोड करणे. चौथी, शेवटची तारीख मिस करू नका. या चुका केल्यास स्कॉलरशिप मिळण्यास अडचण येऊ शकते, म्हणून अर्ज करताना घाई करू नका. आता शेवटचा प्रश्न, अर्जाची अंतिम तारीख. मित्रांनो, अनेक विद्यार्थी शेवटच्या दिवसाची वाट पाहतात, पण शेवटी सर्व्हर डाऊन किंवा वेबसाईट प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून माझी विनंती आहे, आजचा अर्ज आजच करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ अनफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका.